शॉर्टकट मध्ये अगदी शॉर्ट अँड स्वीट असा कार्यक्रम होणार आहे, फक्त बघत राहील. या ठिकाणी शाहीर मला वाटलं होतं की इतकं तंतोतंत उत्तर तुमचं दिलेलं होतं. ज्याप्रमाणे तुमची अट होती त्याप्रमाणे आम्ही तो ग्रंथ शोधून काढला होता आणि दुर्मिळ असा ग्रंथ प्रभाकर धानवडे यांनी शोधून काढला. पण तुम्ही पुन्हा एकदा नाराज केलेला आहे. आता पुढच्या वेळेला आज जे उत्तर दिलेलं आहे ते पण ऍड करा, कारण हे तंतोतंत उत्तर होतं. आणि मला वाटलं की आज खंडाळेश्वरच्या या प्रांगणामध्ये त्याच्या भूमीमध्ये आज एकदा गुलाल लागेल, पण हरकत नाही. ते तुमच्या ग्रंथानुसार नसेल त्याचा आमचा काय, आमचाही दोष नाही, तुमचाही दोष नाही आणि आमचा हट्टही नाही. आता तुम्ही ज्याप्रमाणे आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, आता तिथे खाली अट आहे की एका राजाला त्या देवाला दिलेलं वरदान आहे आणि तुम्ही भूमाता याचं नाव देताय, ती देवी झाली किंवा स्त्री रूप झालं, तर त्याच्यामुळे तिथं तुमचं उत्तर काय ते आलेलं आहे. तर शाहीर तुम्ही आणखीन प्रयत्न करा, याच्यावर काही मी जास्त बोलणार. आता बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणतात हे याच्या डेरेंना बिरेंना म्हणतात स्केल द्या आणि त्यांचं सोनं करून घ्या. याला म्हणतात हे विनोदी अंग सोडलं तर ह्याच्याकडे काय. अरे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा माझी काय शिक्षण आहे. हे विनोदी अंग सोडलं तुमच्यापेक्षा जास्त माझी गाणी हिट आहे. तो हे विनोदी अंग सोडलं तर तुमच्यापेक्षा जास्त कार्यक्रम माझे आहे. आणि तुमचं हे म्हणतात विनोदी अंग सोडलं तर विक्रमाकडे चाललेले आहे. आज नाट्यगृहामध्ये मुंबईमध्ये 25 पेक्षा जास्त या शब्दाच्या इतिहासात हे इतके कार्यक्रम लागलेले आहेत. हे म्हणतात ना हे लंगडा आहे, एका पाणी लंगड दुसरा लिहून देणार आणि हा गाणार. स्वतः लिहिणार स्वतः गाणार. जे काय वेळेवाकडे असतील, जे काय कार्यक्रम असतील ह्यांच्यापेक्षा डबल एवढा सीझनला मी करतो. मी काय दसऱ्यानंतर कार्यक्रम नाही करत, तरी पण हे वर्षभर जेवढं करतात त्याच्यापेक्षा जास्त कार्यक्रम. आणि काय तुमचं हे बोलते ना की जलने वाले के दुआ, बोलने वाले के दुआ, बहनी सबकी इज्जत करता लाभोरी. यांची पण इज्जत आपण यांची पण केलेली आहे. हे म्हणतात नमान केलं तर आमच्या पोटात पोषो उठतो, म्हणतात लावणी करते काय काय अंग भिजू द्या गावाला. हे शक्तीवाले हे नाही करायचं. ही बाईची बाजू म्हणतात तुम्ही नाचा, मी पुरुष, मी तुरेवाला आहे, मी नमान करेल. मी सांगितलं ना ज्याकडे नमानामध्ये काही फरक नाही. हे मला शिकायचं नाही. त्यांनी काय कधी आयुष्यात नमान केलेलं नाही, त्याचं काही केलं नाही. मी आयुष्यभर केलेलं आहे. बरं नमान झिमन पोवानी केला मी, सुशल घाटे पोवानी केले, यांनी पण केला मी, यांनी पण केला केला नाही, जोशी बुवानी केला नाही, अजून कोणी सचिन धुमत बुवानी केला नाही, सगळ्यांनी केला. आपलं पवित्र गोष्ट आहे. एखाद्या देवळात गेल्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही देवाच्या बाहेर राहा, तुम्ही देवाच्या बाहेर राहा. आम्हाला कळतं शक्यतोरा काय, तो नमन काय, ते भाग काय, मर्म काय, वर्म काय सगळं माहिती आहे. आत्ताच निर्माण झालेला बुवा हे ढाबाचा ते कुठं आहे ते भेटीला सांग ना. ते कधी वर्ष आपण कार्य करतो यार, तुमच्या डोळ्यातली तुम्हाला झालेली कावी मला सगळा पिवळा दिसत आहे. मी काय करू? हे चालतंय भेट हो चालतंय हे सगळं करतात. आता जाऊया डायरेक्ट आता गाणं घ्यावे त्याच्यामध्ये आले बळवंत धोरण कोकरे आमचं माऊली. माझ्या बायकोचं तिकडचं नाव कोकरे. पाहुण्याकडनं 500 रुपये आले. बरोबर जंगलवाडी बळवंत माऊली 500 रुपये. आता ह्यांनी लागल्याची गाणी गाना जो भरीला, गाना जो भरीला. ह्या सगळं जमला मग एवढा कसं जमलं. मग तुम्ही कसं म्हणला होतो कसं म्हणला डोंगर हिरवा हिरवा मला डोंगराचे हेच लागलेलं आवड. ज्यानं नमन केलं, ज्यानं शक्ती तुला गेलं त्याच्याच बाईनं लग्नाची गाणी म्हणली. अहो हे सगळंच आहे. अहो देवी अहो हे आमचं समीर दत्तरी नमानंद बादशाह परवा एकदा आलं होतं आमच्याकडे. ते वया बंद करा हवा तवा घेत नाही बदला तर आलं माझ्याकडे. म्हणतात आमच्याकडे म्हणतात एक पोरगीचं लग्न ठरलं. पोरगीचं लग्न ठरलं म्हणतात आणि झालं व उद्या लग्न. या बायकाने सगळं खोबरं किसून ठेवलं, थंडीचं ठेवली, सगळं झालं. आणि म्हणतात रात्री रात पोरगी गेली. मला टेन्शन आलं. ठीक आहे त्या बापसाला टेन्शन आलं असेल आता करायचं काय.
रातच्याला मुलगी गेली, बरं आता उद्या सकाळी पाहुणे येणार, त्यांना सांगणार कुठल्या पाहुण्या. मग त्याच्यानंतर मला एकच टेन्शन, बाबा तर धन आणलेला आहे, तर धन आपण म्हटलं ठीक आहे आगोटा आपलं करूया काहीतरी. तांदूळ आणलेला आहे म्हणजे त्याचं पण काहीतरी करू. पण एवढं 500 लोकांचं त्या कोंबड्या किसून ठेवलंय, त्याचं काय करायचं? घेऊन तरी जायचं ना या खोबऱ्या किसलेला. अरे असं सगळं या पाहिजे हे बोललो. आयुष्यात काय पण करायचं, पण घडी पळून जायचं नाही, कधीच करायचं, पळून जायचं नाही. आयुष्यातला सगळ्यात मोठा पाप आहे, पळून कधी जायचं नाही. पहिलं गाणं घेतोय, पहिलं गाणं. या बाबा तुमचा विषय राजीव बाबा विषय घ्या उदाहरण नागिण विषारी मरणाच्या दारी, अरे नागिण विषारी मरणाच्या दारी, सांग तू करशील असं तू काय काय, सांग तू करशील असं तू काय ह्या गारुड्याच्या पायाशी, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे, ह्या गारुड्याच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे. नागिन विषारी मरणाच्या दारी, नागिन विषारी मरणाच्या दारी, अगं सांगतो करशील काय गं, अगं सांगतो करशील काय तू काही करून तिकडं बळ, काही करून पळते सळ, काही करून पळते सळ, काही करून पळते सळ. गरुडाचा मुठीत जीव तुझा, तुझ्या उराचा माजले कळ, तुझ्या उराचा माजले कळ, तुझ्या उराचा माजले कळ. काय वाट घडलं तुला हे घडलं, काय वाट घडलं तुला हे घडलं, तुझ्या जीवाला घेणार आहे का, तुझ्या जीवाला घेणार आहे का. ह्या गरुडाच्या पायाशी, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे का, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे का, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे का, ह्या गरुडाच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे का. नागिन विषारी मरणाच्या दारी, नागिन विषारी मरणाच्या दारी, सांगतो करशील काय गं, अगं सांगतो करशील काय गं. या गरुडाच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे का, या गरुडाच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे का, या गरुडाच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे का, या गरुडाच्या पायाशी तुझी अंगड घेणार आहे का. 4 वर्ष झाला दाखोबा त्यांच्याबरोबर आहे, 4 वर्ष. मी एकच गोष्ट सांगितली, आपला पेहराव तुम्ही बाकीचा सगळा करता, तर म्हटलं हे टोपी घाला, टोपी घाला. आणि आज बाय काळकाय पावली, नवलाय पावली आणि खंडाळेश्वर पावलाने आज ह्याने बाबा टोपी घातली, आज ह्याने टोपी घातली. आणि तुम्ही त्याला साक्षीदार आहे, हजारदा सांगितलं बाबा टोपी घाला, टोपी घाला. बा त्याच्या बाहेर होता टोपी घातली, त्या देवीचे गाव देवाची गायली, आज कोण त्याला भेटलेला आहे. बरं किती चांगलं दिसत होतो ते टोपी घालून, काय वाईट दिसत होतो बुवा हे बरं. आणि एवढा चमचमती बाय म्हटला, पदराला किती सुंदर दिसत होती. आणि मी म्हणतो खंडळेश्वरा ही टोपी अशीच राहू, काय म्हणतो आशीर्वादाची बरकत आहे, समाज जातो म्हणून काय म्हणतोय, म्हणून काय म्हणतोय. आज दुसरं एक गाणं घेऊया. कास काढायची सवय हिची, अहो वास काढायची सवय हिची, ही बघन दिवस रात्रीला, वास काढायची सवय हिची, ही बघन दिवस रात्रीला. माय चाटून बघा ही करते का, काय म्हणावं या कुत्रीला, काय करते का, काय म्हणावं या कुत्रीला, काय म्हणावं काय करते का, काय म्हणावं या कुत्रीला, काय चाटून बघा ही करते
पैसे दिले त्याचं नाव सांगा, नाव सांगा. 200 रुपये दिले हे नाव आहे. तर डावा सोड यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. हे डावा हे असे डावा ते पैसे. तर हे एवढा शांतपणा सांगितला. हे जी मी यांच्या गणाला भाग दिला, गणाची चाल दिली, यांनी माझ्या गणाची चालले दिली. जिंदाचा गणपती गायला तिला भाग नाही दिला. हे बाकीचं सगळं जमले पण ह्याचा काय आता मुळात नाही जमा. ह्याचं ना म्हणून सांगतो हे लग्न आहे, हे लग्न आहे, ह्यांना मी चाललेलं आहे. ह्याने सांगितलं ना स्केल अँड फेल. याला सांगतो आता 3 प्रकारचा स्केल दिला तर 3 याला गोल लागेल. पण ह्यांना ते पाठच केलेलं आहे. सगळ्यात जास्त गाणी हिट माझी, सगळ्यात गाणी फेमस माझी, आणि तरी पण हे मला शिकवणार. सगळ्यात जास्त कार्यक्रम माझा, सर्वात जास्त प्रश्नाचे उत्तर आम्ही द्यायचे. असं करायचं नाही. हे बाबा काय कमेल काही बोलायचं नाही. एक गाणं गातोय, एक गाणं गातोय, हे गाणं असं आहे. समाज प्रबोधन हा शक्यतो म्हटला की समाज प्रबोधन आलं, प्रत्येक गोष्टीत आले. आमचं प्रभाकर धोपट पाहुणे या ठिकाणी आज शिक्षक आज इतकं आमचं शिकवण्याची गोष्टी करतात. हे ज्ञानार्जन ज्ञान घेण्याचं काम करतात. आणि आज आमच्यासारखी पिढी झेडपीच्या शाळेत शिकून मोठी झाली, मराठी शाळेत शिकून झाली. आणि आता कुठल्याही कामाला की पहिलं शिक्षकांना, कुठलंही काम जनगणना आली शिक्षकांना, इलेक्शन आलं शिक्षकांना, नंतर पोषण आलं शिक्षकांना, अजून काहीतरी वेगळं आलं शिक्षकांना. अरे मग पोरांनी शिकायचं का? हे आला पोरांनी शिकायची गेली. तो पण मराठी शाळेत शिकलास ना? कुठे जोक सांगताय कोळेकर मोबाईल पैसे दिले पण 200 रुपये नाही म्हणलं, आता 300 वाढले. 200 रुपये बघत बसतो तरी नारळाच लागतील तेवढे. नाही 300 बाकी माझं नाव बराबर झालेलं आहे ना. अजून वावले 200 बघत बसणार नाही ना बाबा. प्रभाकर मावली हा फरमाईश बघा ना गावठी माणूस आहे. हे म्हणतात ना अरे अरे गुराकडे शिकलो बुवा, गुराकडे शिकलो. हे तुमच्यासारखं सूर बाबा सप्तस्वरांचा भाष्य बाबा तू, राहुल देशपांड्याचा चुलत भाऊ तू, लता मंगेशकरांचा मानस पुत्र बाबा तू. हो बाबा लय आमचं लय असं सगळं राहण्याच्या भाषा. आम्ही गावठी माणूस एक विषय घेतो हा. शिक्षकांच्या खांद्यावर माझ्या भक्त असा असा नाही आम्ही नुसतं कामा नाही काय, आम्ही प्रश्न पडतो. समाज प्रबोधनाचे सगळ्यात जास्त विषय माझा आहे. देवाची कृपा आहे. शक्ती तुला म्हणजे समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा होतो शिक्षकांच्या खांद्यावर किती कामाचा हो काम शिकवायचं सोडून सांगा लागणार किती हे बोल. 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 शिक्षकांच्या खांद्यावर शिक्षकांच्या खांद्यावर Thank you.
हा जोक ते पण काय हा जोक घासून घासून गुळगुळीत चालला तरी पण तुम्हाला काय भट्टी बघित तुम्ही काय सांगता म्हणजे गावाला तू मला ना मंडळात बाहेर काढशील तेव्हा करतो तर तो डॉक्टर बघितला ना असं होतं तर एका गावात होता भगत अनेक गावात असतो एका गावात होता ऐकायला येतं ना मागं हा आणि 3 सामने काय अजिबात पाटील बुवा काय हा ऐका तरी आणि 3 सानं झाली 3 सानं झाली भगत गेला नाही भक्ताकडे गिराक केला माणसं आणि ते दिवशी होता बुधवार आणि मंगळवार होता आमच्या लांज्याचा बाजार मंगळवार लांज्याचीच घटना झाली आणि संध्याकाळचं नेलेलं महावरा ताजं बांगडं आठवड्यावर कुठलं असं नाही आणि पाणी पडू नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले आणि ठेवला पडवी बांधून वर बांधून नाही खाली ठेवला दार लावला आणि गिराक आली हे असा भगत उगवतीकडे बसून बसलेला असा हा कसा बसलाय तसा आणि दोघे जण माझ्यासारखे आपल्याकडे त्याच्या समोर बसलेले मोठा विषय घेऊन व अमुक अमुक बायको गेली की येईल काय परत हा विषय झाला नारळ पूजला सगळी पूजा झाली हळद वाहिली कुंकू वाहिली ते अगरबत्ती लावला माहिती काय झालं काय जोडलं युट्यूबला गेला तुम्ही आणि मी आहे असं केला फिट आहे हे असं काय असतं झाला देव आला अंगा हे आता कसं बघतो माझ्याकडे तसं ते बघायला लागलं आता व्हायला लागायचं नाही बायको गेली परत या थांब तुझं काम नाही आणि तेवढ्या पडवी ती पिशवी सुरसुरली माझं आलं माझं वाका आला आणि घावलं ह्याला गिर टाकलं होतं गिर टाकलेला पिशवी सुरसुरल्याबरोबर याचा जी मित्र बोलत झाले बोल आणि आठवड्यात 700 रुपयाचा मावळा आलेला गिराक 500 तुझं काम नाही 500 रुपयाचा गिराक मावळा 700 रुपयाचा करायचा का बरं डिरेक्ट टाकून टाकला होता गिअर टाकलेला गिअर टाकलेला करायचा काय पण ना मतलब म्हणून ह्या गिराक्याला सांगू काहीतरी पण आतमध्ये कारभारी जेवण करी बघू तिला आवाज जातो काय त्याच आयटम मध्ये त्या स्केल मध्ये बोलला माझे कारभारीला बोलवा यांना समजा नाही कसं करायचं काय अरे वागताव काय कारभारीला बोलवा तिनं ऐकलं ते आले हा मला काय अगं वया पडवी तिला समाजला काय होत गेली माझं गेलं ह्याला कन्फर्मेशन नाही ना अजून की हाय की गेलं अगं हाय काय गेलं एकच पाकड्या झाला बाकीचा सगळा बाहेर पुण्याचा काम करा पण ठीक आहे म्हणले आता तुम्ही वाचा असं होतं हा हे वाईट काय आहे त्याच्यात फरमाईश आहे पुणेकर तुम्हाला आज कोण अहो त्याची पत्नी आज झेडपीची सदस्य आहे मिनी आमदार आता भुजबळचा आमदार आज करोडपती मालक आज ह्याच्यात दिल्लीच्या कुठला तरी देश फिरून आलं बाहेर चाही विमानात जावं लागतं आज त्याची गाडी कुठली 50 लाखाच्या गाडीशिवाय माणूस फिरत नाही हे आम्हाला शारप्या रम्या गावा आम्हाला धंदा कधीच लावलेला आहे आमची पहिली गाडी होती हे असं शक्य तुला हे नादाच घरी लावलं त्या माणसाकडनं पैसा आले आणि सांगितला जोग म्हणा अहो हा लागला व्हायला तांबडे नाही करत सगळ्या बाकीच्या मग आता ज्यांची खावी कोळी त्याची वाजवावी टाळी राजाराणीच्या जोडीला हे कसं आहे
आहे मग त्याच्यामुळे मला काय देणं गरजेचं आहे ते ज्ञानातून करते नका समजू जे भार येणा वागणं असू नये दुसऱ्यांची कंपेअर करायची नाही दुसऱ्यांची तुलना करायची नाही बाजूवाल्या खाल्ला फ्रीज माझ्याकडे फ्रीज नाही दुसऱ्यांची एवढी टीव्ही माझ्याकडे टीव्ही नाही काय फसायचं नाही काय असं करायचं नाही जे येणा वागणं आहे ते आपल्या नशिबात आहे दोन पाय आहेत दोन हात आहेत दोन डोळा आहे एक मेंदू आहे दोन किडनी आहेत एक हार्ट आहे हृदय आहे लिव्हर आहे पद्धतशीर सगळं आहे जे खातोय तर चिरतोय सकाळी रात्री झोपला की सकाळी उठतोय टायमावर अरे ह्याच्यापेक्षा परमेश्वर अजून काय देईल 3-3 तास 4-4 तास तुम्ही आता खुर्चीवर बसलेले अहो ही शेठ लोक आहेत ज्यांना आजार आहे ती एवढी बसू शकत नाही अरे केवढी मोठी श्रीमंती आहे तुमची आणि म्हणून दुसऱ्यांची तुलना करायची नाही जो एका वाकडा आपल्या नशिबात आहे जो बापसाला आपल्या लगीन लावून दिलेला आहे 80 वर्ष निवडणूक आहे ते तसं ठेवायचं ना त्या बाईची करायची ना त्या बाप्याची करायची आयुष्यात हा क्षण आला नशीब लागतं नाही तर आता 40 वर्ष आहेत अजून लग्न झालीच नाही काय म्हणतो नक समजू जे भार सरते शेवटचा धार नक समजू जे भार सरते शेवटचा धार हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार 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 नक समजू जे भार नक समजू जे भार सत्य शेवटचा धार नक समजू जे भार सत्य शेवटचा धार हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार हेच आयुष्याचे सार जप सोन्याचा संसार इथं बाजूला एमआयडीसी आहे उद्योगधंदे आलेले आहेत उद्योगधंद्याला विरोध नाही पण आमचा सोन्यासारख्या या भूमीत या कातळामध्ये या कातळात पण आमचा स्वर्ग हा लागला त्या वाडवडिलांना इथे कोई लावली काळात लावला आज हापूस आंबा जीआय टॅग मिळालेला आहे आज उद्योगधंदा आले त्याला विरोध नाही पण कोकणाला पोषक वातावरणाला आमचे जे उद्योगधंदे आहेत आपली जी फळं आहेत आपली जी फुलं आहेत आपली जी जमीन आहे त्याला वाईट करणारी त्याला कुपोषित करणारी गोष्ट आमच्या कोकणात नको ही सरकार आमच्या विनवणी एमआयडीसीला विरोध नाही पण रसायन केमिकल या वाट्यात केल्यानंतर अर्धा तास ते एसटीतनं नाक दाबून राहिला आणि येणाऱ्या पिढ्या कशा होतील हे निसर्ग सोडून आमचा सोन्यासारखा हा कोकण एक दिवस बर्बाद होईल आपण विरोध नाही केला एमआयडीसीला विरोध नाही घातक जे आमचे रसायन आहेत किंवा जे बाकीचे उद्योगधंदे आहेत त्यांना आपल्याला विरोध आहे गाण्यामध्ये ह्या एमआयडीसीने ह्या रसायनाने अरे एमआयडीसीने ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी या एमआयडीसीने ह्या रसायनाने कोकणाची केली नुकसानी या एमआयडीसीने ह्या रसायनाने समोर रसिक होते आयोजक आहेत त्याने सांगितलं असेल की 4 गाणी बारीक निघाली की 4 गाणी समाज करण्याची आहेत ज्यांना कुणाला मुलीनो तुम्हाला कुणाला नाचायला असेल वरती नाचायला या आरती करूया पण पायात चप्पल नको चप्पल शिवाय प्रतिस्पर्धी शाहीर राजे बुवा निकम आणि काही मंडळी ठीक आहे असं प्रभाकर बुवा शाहीर सुनील गेला सुनील बुवा आपले गेला दराजी गेला आपलं दराजी गेला या हे लावा या टोपीमध्ये असं
दिसतो मला. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया आरती. उंदरावरी निर्विकारी सुंदर गणाची मूर्ती गणाला वाढूया आरती. गणपती देवाला ओवाळू आरती, श्यामा मंदिराला ओवाळू आरती.
याने आम्हाला जे काही संधी दिली आणि वेळेवरती आम्ही सेवा केली दोन्ही शाहिरांनी. तर ती काय चूक झाली असेल तर पदरात काढून घ्या, पदरात घ्या आणि आम्हाला माफ करा आणि झाली सेवा गोड म्हणून घ्या. वारी थांबवतोय. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय.